नमस्कार. आज आपण इंडेक्सबद्दल, काही सेक्टरबद्दल आणि काही स्टॉकबद्दल पाहणार आहोत. जर आपण सध्याला पाहिलं तर जे सर्व स्टॉक आहेत किंवा जे आपले इंडेक्स आहेत ते लगभग ऑल टाईम हायला आहेत. बँक निफ्टी पहा आपण. बँक निफ्टी जरी आपण पाहिली, ओके चेक. बँक निफ्टीसुद्धा लगभग आपली ऑल टाईम हाय जो आहे त्याच्याच आसपास चालू आहे, 52,000च्या. आपण जो पाठीमागाला व्हिडिओ बनवला होता, क्लिअर सांगितलं होतं की मार्केट ऑल टाईम हायला दिसेल. 53,000पर्यंतचे आपले टार्गेट होते. लगभग 52,000पर्यंत मार्केटनं टच केलेलं आहे आणि बाकीचे आपले टार्गेट आहेत. लक्षात घ्या, जर लाँग टर्मचा विचार करत असाल तर 51,100पर्यंत जोपर्यंत मार्केट डीप देत आहे तोपर्यंत फक्त आणि फक्त कॉलचा विचार करा, किंवा डेमध्ये याला स्ट्रॉंग म्हणू शकतो. तर अजून स्मॉलमध्ये म्हणलं तर 51,500च्या वरती जोपर्यंत मार्केट स्टेबल आहे तोपर्यंत फक्त आणि फक्त कॉलचा विचार करा. 51,500 ते 51,900 या रेंजमध्ये मार्केट काही काळ स्टक राहू शकतं. जेव्हा ही रेंज ब्रेकआउट होईल, जे आपलं नेक्स्ट टार्गेट होतं बँक निफ्टीमध्ये 53,000चं, तिथपर्यंत तुम्हाला मार्केट दिसेल. त्यानंतर आपण काल परवा सर्व ग्रुपला एक स्टॉक सांगितला होता, एच डी एफ सी आणि कोटकचं लक्ष ठेवा. HDFC बँक, ठीक. HDFCकडं आपण का लक्ष ठेवण्यास बोललेलो आहे, लक्षात घ्या. आपण याचा टाईम फ्रेम इन्क्रीज करू. टाईम फ्रेम इन्क्रीज केल्यानंतर तुम्हाला असं दिसून येईल की HDFC स्टॉक जो आहे हा लगभग, तुम्ही स्वतः पाहू शकता की 2020 ते 2024 म्हणजे लगभग आज 4 वर्ष झालं 1727 ते 1300 या रेंजमध्ये, म्हणजे ही फक्त आणि फक्त 300-400 पॉईंटची रेंज आहे. या रेंजमध्ये आज 4 वर्ष झाला हा स्टॉक आहे. बँक निफ्टीमध्ये एवढं मोठं वेटेज आहे या स्टॉकचं, तरी हा स्टॉक जाग्यावर आहे. तर बँक निफ्टीला 52-53,000 नेलं आहे कोणी? PUC बँकनं. PUC बँक आहे, ज्याबी SBI बघा, लगभग 300 रुपयाचा तो स्टॉक 900 रुपये टच केला. ॲक्सिस बँक बघा, 400-500 रुपयाचा स्टॉक आज 1200-1300 रुपये टच करायला लागला आहे. ॲक्सिस बँक, कोटक आणि HDFC बँक ह्या बँक निफ्टीमधल्या सगळ्यात मोठ्या वेटेज असणाऱ्या बँका आहेत. एक लॉजिकली विचार करा, या बँका जाग्यावर येतात. तुम्ही सेम आपण जे 2 स्टॉक दिले स्विंगसाठी, कोटक, यांच्यामध्ये काहीही मुवमेंट नाही. तुम्ही चेक करू शकता, हे मंथली चार्ट आहेत मागील 4 वर्षाचं. बँक निफ्टी इंडेक्स वाढला आहे का 4 वर्षामध्ये? तर खूप मोठा इन्क्रीज झालेला आहे. चेक करा एक मंथली बेसिस काय, सेम लगभग 2020 ते 1500 स्टक आहे, कुठंही जात नाही. हा एका रेंजमध्ये फिरतोय. परंतु उलटा खेळ बँक निफ्टीमध्ये बघा. बँक निफ्टी आपण जर मंथच्या बेसिसवरती बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल की मागील 4 वर्षात आपण हिस्ट्री काढली तर लगभग 19 किंवा 17,000पासून आज बघतोय 52,000 टच झाला. लगभग डबल 200% रिटर्न आहे. आणि या ज्या मेन बँक आहेत HDFC आणि कोटक जाग्यावर स्टक आहेत. तर लक्षात घ्या, जे तुम्ही बोलताय की येणाऱ्या काळामध्ये बँक निफ्टी 60,000 दिसेल, 65,000 दिसेल, 70,000 दिसेल, या जर रॅलीमध्ये कोण पार्टिसिपेट करणार असेल तर या 2 बँका पार्टिसिपेट करत आहेत, कोटक आणि HDFC. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये किंवा हा जो मेन ब्रेकआउट आहे, लक्षात घ्या 52,000चा आणि त्यानंतर जे 57,000पर्यंतचे टार्गेट दिसत आहे, या रॅलीमध्ये जर कोण पार्टिसिपेट करेल तर एक लॉजिकली कोटक बँक आणि HDFC बँक पार्टिसिपेट करेल. त्यामुळं या 2 बँका जशा डीपला भेटतील, मी काय तुम्हाला ऑप्शन कॉल घ्या याचं किंवा असं सजेशन देत नाही, तर होल्डिंगसाठी सजेशन देतो. या 2 बँकवर लक्ष ठेवा, चांगलं रिटर्न भेटेल.
येणाऱ्या काळामध्ये या दोन बँका चांगलं रिटर्न देतील. लॉजिकली विचार करून बघा, तुम्ही स्वतः अभ्यास करा. ओके. दुसरी गोष्ट, आपल्याला एक दोन सेक्टर बघायचे जे की मोदी गव्हर्नमेंट, जे मोदी 3.0 गव्हर्नमेंट आलं त्या गव्हर्नमेंटमध्ये पार्टिसिपेट करतील. त्यातलं पहिलं सेक्टर आहे रेल्वे. न्यूज चेक करा, सर्व चेक करा, तुम्हाला असं दिसेल की एकदम बुलिश सेक्टर आहे. पाठीमागल्या काळामध्ये चेक करू शकता. आपण याच्या आधीच्याही व्हिडिओमध्ये मेन्शन केलेलं आहे की जेव्हा तो पहिला डिप आलेला होता, म्हणजे कुठला, बँक निफ्टीमधला, हा तर जेव्हा मार्केट या ठिकाणी पडलं होतं ना, या किंवा या, आपण त्यावेळेस मेन्शन केलं होतं की या करेक्शनमध्ये रेल्वेचे स्टॉक घ्या. चेक. IRFC सध्याला जर बघितला तर ऑल टाईम हायमध्ये गेलेला आहे. येस, हे करेक्शन कधीच आहे, या करेक्शनला. हा स्टॉक आपण 135 ते 125 रुपयाच्या आसपास सांगितलेला आहे. त्यानंतर IRFC झाला, IRCTC बघू शकता तुम्ही. सध्याला जर बघितलं तर ब्रेकआउटच्या स्थितीमध्ये येऊन थांबलेला आहे. त्यानंतर RVNL आपण पाहू शकतो. चेक. हा स्टॉक ही या करेक्शनपासनं 214 पासनं आज 224 रुपयापर्यंत हाय गेलेला आहे. सेम डबल झालेला आहे. किती दिवसाचा कालावधी हा? 3 हा जून. लगभग 3-4 मंथच्या कालावधीमध्ये हा स्टॉक डबल झालेला आहे रेल्वेचे. तसंच अजून एक सेक्टर लक्षात ठेवा, ज्याच्यावर आपल्याला लक्ष ठेवायचे ते म्हणजे फर्टिलायझर. आपण NAFL स्टॉक 90 रुपयांनी बाईंग दिली. चेक करा, NAFLनं त्याचा ऑल टाईम हाय ब्रेक केलेला आहे. हा जो हाय आहे 2010ला मारलेला आहे. लगभग त्याचा ऑल टाईम हाय 136 होता. तो 136 NAFLनं ब्रेक केला आहे. हा स्टॉक चेक करा, लगभग 90 रुपयापासून एक 10 ते 20 दिवसामध्येच हा स्टॉक लगभग 160 रुपयापर्यंत मुवमेंट केलेली. 50-60% रिटर्न हे त्यानं एक 10-20 दिवसातच दिलेलं आहे. म्हणून लक्षात ठेवा, तसं 10-20 दिवस सुद्धा म्हणू शकत नाहीत आपण. हे जे ज्या दिवशी रिझल्टचे याल ते त्या दिवशी त्यानं 86 रुपये टच केलेले. चेक. लगभग 86 रुपयापासून हा स्टॉक आज 155 रुपयापर्यंत हाय मारलेला आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा कायम, की हे जे दोन आपण सेक्टर सांगितलेत आता, फर्टिलायझर, रेल्वेचं सेक्टर, आणि त्यानंतर अजून एक आपण वॉचिंग करत आहोत, पाहू त्यामध्ये जर आपल्याला अशी मुवमेंट काही दिसली सांगू. परंतु हे जे दोन सेक्टर आहेत पुढील 1 वर्षासाठी तरी रडारवर ठेवा. याचा स्वतः अभ्यास करा. तुम्हाला या सेक्टरबद्दल काय वाटतंय किंवा यांच्यामध्ये कशी ग्रोथ झालेली हे तुम्ही चेक करा आणि इन्व्हेस्टमेंट करा. राहिला विषय, आता सोमवारी तुमचे जी एक्सपायरी असणार आहे ती असणार आहे मिड कॅपची. मिड कॅपची आणि बँक एकची एक्सपायरी असेल. चेक करा. जो आपण
मिड कॅपचा इंडेक्स बघतो, तो देखील सध्याला ऑल टाईम हायला सुरू आहे. आपण जर डेचा चार्ट पाहिला तर डेच्या चार्टमध्ये आपल्याला काय दिसते आपण पाहू. ओके, चेक करा. डेच्या चार्टमध्ये सुद्धा जो या मिड कॅपमध्ये दिसतंय टोटली अप ट्रेंड दिसतोय आपल्याला. आपल्याला जर मिड कॅपमध्ये लक्ष ठेवायचं असेल तर लक्षात घ्या 12,140 ते 12,125 हा सपोर्टिव्ह एरिया आहे. या एरियामध्ये मार्केट सपोर्ट घेते. आणि रेजिस्टन्स फेसिंग जर बघितलं तर 12,207. जेव्हा 12,207च्या वरती हा इंडेक्स आवरली होल्ड करेल किंवा आवरली होल्डिंगमध्ये थांबल, तेव्हा चेक करा परफेक्टली क्लिअरली आवरच्या कॅन्डलने इथे एक रेजिस्टन्स बनवलेला आहे. वरती थांबल तर लक्षात घ्या आपल्याला इथूनही 200-300 पॉईंटची मुवमेंट या इंडेक्समध्ये बघायला भेटेल. बजेटच्या आधी सर्व इंडेक्स तुम्हाला अजून एक वेळा ऑल टाईम हायला दिसतील. आपण बजेटच्या व्हिडिओच्या आधी व्हिडिओ स्पेशल बनवणारच आहेत, परंतु बजेटची जी डेट येईल त्याच्या आधी काहीही करेक्शन जरी आलं तरी टेन्शन नाही. बजेटच्या आधी अजून एक वेळा इंडेक्स तुम्हाला ऑल टाईम हायला दिसतील. आणि जर बजेट आजपासून असं समजू आपण की 20 दिवस बाकी असेल, 25 दिवस बाकी असेल, तुमचे जे स्टॉक असतील हे कमीत कमी 5 ते 15% रिटर्न अजून देतील. परंतु बजेटच्या टायमाला किंवा बजेट झाल्यानंतर स्टॉक हे टॉप लॉस घेऊन प्ले करा. नाहीतर त्या दिवशी कसे स्टॉक 40-40, 50-50 पॉईंट मिड कॅपमधले पडले होते, लार्ज कॅपचा तर विषयच सोडा, तसे तुम्हाला एका दिवशी फॉल बघायला भेटेल. म्हणून बजेट जवळ आल्यानंतर किंवा बजेट झाल्यानंतर तुम्ही प्रत्येक स्टॉकला टॉप लॉस लावा रोजची रोज. अन्यथा एका दिवशी असा झटका बसेल की 4 वर्ष कमवलेली अमाऊंट एका दिवशी रेड होऊन बसेल. म्हणून बजेट झाल्यानंतर किंवा बजेटच्या काही 2-4 दिवस आधी हे सर्व टॉप लॉस लावायला सुरुवात करा. थँक्यू. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा आपण जे सांगतो हे जर तुम्हाला युजफुल वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मित्राला, नातेवाईकाला शेअर करू शकता. आपल्या चॅनलला ग्रो करण्यासाठी मदत करू शकता. थँक्यू.